आता जरा ऊन पडले त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. आणि 1-2 दिवस जरा थंडी जरा कमी झाली आहे ना. 1-2 दिवसापूर्वी इथे पण खूप थंडी होती पुण्यामध्ये, आता जरा कमी झाली. चला, एरवी आपण केमिस्ट्रीच्या अभ्यासासाठी भेटतो, आजपासून आपण बायोचा अभ्यास पण एकत्र करणार आहे. आज आपण बायोचा तुमचा दुसरा धडा एकत्र सुरू करू. मला जरा सांगा, तुमचा बायोलॉजीचा अभ्यास, सायन्स 2 चा अभ्यास किती धड्यांपर्यंत झालाय, जरा सांगा बरं मला. काय कठीण प्रश्न विचारला. विज्ञान 2 ह्या पुस्तकातले किती धडे झालेत? मी सांगू? चेक करा. विज्ञान 2 किती धडे झालेत तुमचे? पहिलाच धडा झालाय ना फक्त? का अजून काही बोला पटकन. एकूण किती धडे झालेत तुमचे विज्ञान 2 चे? सहा. विज्ञान 2 चे म्हणते मी, त्याच्यामध्ये सगळं बायोलॉजी आहे. मला पुस्तक दाखवते मी. एकदा चेक करा, कारण माझ्या रेकॉर्डमध्ये ह्याचा फक्त पहिला धडा झालेला आहे. पहिला मानवी उत्क्रांतीचा. हे सगळे धडे तुमचे झालेत का? सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, 2. माईक ऑन ठेवा आणि बोला मुलांनो पटापट. तुमचे झालेले धडे आपण आता आधी घेणार नाहीये, जे नाही झाले ते आधी घेऊया. आमचे झालं मॅडम. हा धडा झालाय तुमचा? हो. नक्की ना? मग ठीक आहे. तुमचं असं म्हणणं आहे की तुमचे 6 धडे झालेत. चला आपण जरा इंडेक्स कडे जाऊया. बघा, जरा मला सांगा, अनुवंशिकता आणि उत्क्रांती हा धडा झालाय? मी शाळेत शिकवून नाही विचारत आहे, आपल्या ऑनलाईन लेक्चर्स मध्ये कुठे झालाय, म्हणजे इथे आम्ही शिकवलंय कोणी आमच्यापैकी. अनुवंशिकता उत्क्रांती झाला असेल, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1, 2 झालेत का आमच्याकडे, म्हणजे एनजीओतनं तुम्हाला झालेत का, शिकवून झालेत का? लवकर सांगा रे. गुड. पर्यावरणीय व्यवस्थापन झालंय तुमचं, बरोबर? हरित ऊर्जेच्या दिशेने झालाय का? हो. मग आता प्राण्यांचे वर्गीकरण संपलं आहे का सुरू करायचंय? सुरू करायचंय. नक्की? चला मग आज आपण तो धडा सुरू करूया, प्राण्यांचे वर्गीकरण. तुमच्या पुस्तकामध्ये, म्हणजे 9वीच्या पुस्तकात तुम्हाला असाच एक धडा होता, वनस्पतींचे वर्गीकरण. आठवतंय? वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये तुम्ही अशा भरपूर गोष्टी बघितल्या होत्या की बरं, मग जीवन प्रक्रियांची आपल्याला गरज नाही, मी बंद करून टाकते, मी त्याची पीपीटी ऑन करून ठेवलेली होती. पण जर आपला तो धडा झालाय तुम्ही म्हणताय, तर मग आपण ते कशाला रिवाइज करा, आपण आपला टेक्स्टबुक मधनं हा धडा सुरू करूया. प्राण्यांचे वर्गीकरण या धड्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं ते बघा. प्राणी वर्गीकरणाचा इतिहास काय, प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती कोणती, आणि प्राणी सृष्टीमध्ये कोणते कोणते गट येतात, त्याच्यामध्ये कसा काय या प्राण्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास केला जातो. आता जरा एक आजूबाजूला नजर टाकून बघितली आपण, आपल्या शाळेच्या बाहेर, आपल्या घराच्या बाहेर आपल्याला अनेक सजीव दिसतात. आता माझ्या घराच्या बाहेर मला खूप सारी झाडं दिसत आहेत, वेगवेगळ्या रंगाचे पक्षी दिसत आहेत. जरा जमिनीच्या इकडे बघितलं खाली गार्डन मध्ये, तर खूप सारे बारीक बारीक किडे असतात, वेगवेगळ्या रंगाच्या मुंग्या असतात, अळ्या असतात. अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला आपल्याच परिसरामध्ये असतात, आणि हे सगळे सजीव असतात. मग ह्या सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी आपण ढोबळमानाने 2 गट केले. त्यातला एक गट तुम्ही 9वीत शिकलाय, त्याच्यामध्ये होतं वनस्पतींचं वर्गीकरण.
आता ह्या वर्षी आपल्याला आहे प्राण्यांचं वर्गीकरण. त्या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आता आपण जरा विचार करून उत्तर देऊया. इथे काय येईल? इकडे आणि इकडे. सांगा मला. पहिलं आणि दुसरं तुम्हाला माहित आहे हे काय? शाळेमध्ये शिकवलं असेल तर तुम्हाला याची उत्तरं येत आहेत का बघा, मला जरा सांगा. केंद्रक बघा, केंद्रक प्रत्येक पेशीमध्ये, समजा ही एक पेशी आहे, हा एक आपण अमिबा काढला. अमिबा तुम्हाला माहिती आहे त्याला कोणताच आकार नसतो, असा एकपेशीय प्राणी आहे. त्या प्रत्येक एकपेशीय प्राण्यामध्ये सुद्धा केंद्रक असतं मध्यभागी. आपल्या प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक आहे. हा बघा इथं अमिबा आहे, हे दिसतंय ना मधलं ब्राऊन कलरचं डार्क, ते त्याचं केंद्रक आहे. असंच आपल्या प्रत्येक जिवंत पेशीमध्ये, आपल्या शरीरातल्या ज्या सगळ्या पेशी आहेत त्या सगळ्या पेशींच्या मध्ये एक केंद्रक आहे, बरोबर? कारण की त्या केंद्रकामध्ये खूप महत्वाची आपली जेनेटिक माहिती असते, त्याचा आपल्याला पुढे येणारच आहे अभ्यास. पण एकदम पूर्वीचे, एकदम जुन्या काळातले ते सजीव जे अजूनही आहेत, पण ते सूक्ष्मजीवांच्या रूपामध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये ह्या केंद्रकाच्या अशा काही विशिष्ट अशा काही बॉर्डर नाहीये त्याला. म्हणजे असं आहे केंद्रकाचं मटेरियल आहे, पण त्याला असं स्पेसिफिक बॉर्डर नाहीये. त्याला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असे दोन इंग्रजी शब्द आहेत. प्रोकॅरियोटिक म्हणजे केंद्रकासारखं काहीतरी आहे, पण ते प्रॉपर केंद्रक नाही अजून बनलेलं. आणि हे सगळे जे आहेत ते युकॅरियोट्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे डेव्हलप झालेलं केंद्रक आहे. आता याच्यामध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय. आता एकपेशीयची सृष्टी कोणती, बहुपेशीयच्या कोणत्या कोणत्या? वनस्पती वर्गीय म्हणजे कोणती असेल ही? प्लॅन्टे, बरोबर. आणि कवक वर्गीय म्हणजे हे इतरांवरती, हे बहुपेशीय सजीव जे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात किंवा इतरांच्या अन्नावरती ते अवलंबून असतात. आणि बहुपेशीय सजीवांमध्ये प्राणीवर्गीय म्हणजे दुसऱ्यांवरतीच अन्नासाठी अवलंबून असतात. प्राणी स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत, बरोबर. आपल्याला वनस्पतींवरती किंवा इतर प्राण्यांवरती आपल्या अन्नाची गरज भागवावी लागते. आता वनस्पतींचं वर्गीकरण आपण कसं केलं होतं? आपल्याला इथूनच रिव्हिजन मध्ये विचारले बघा. मागच्या वर्षी तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये तुम्ही वनस्पतींच्या वर्गीकरणाचा अभ्यास केला. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, इथूनच सुरुवात झालेली आहे. त्यामधनं आपल्याला हे कळलं की वनस्पतींमध्ये किती विविधता आहे. जस्ट तुम्ही कुठल्या तरी बागेत जाऊन बघा किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला झाड असेल तर जरा निरीक्षण करा. झाडांची उंची वेगवेगळी असते, पानांचा आकार वेगळा असतो, पानांचा रंग वेगळा असतो, त्याच्या कडा वेगळ्या वेगळ्या असतात, बरोबर. त्याचबरोबर त्या पानांच्या त्याला आपण म्हणतो बुंधा, त्याचा आकार वेगळा असतो, त्याचं काय बरं म्हणतो स्ट्रेंथ वेगळी असते, रंगही वेगळा वेगळा असतो. काही झाडांच्या बुंध्यांना खवले आलेले असतात, काहींना नसतात, काहींमध्ये डिंक बाहेर येतो, काहींमध्ये येत नाही. अशा अनेक विविधता त्यांच्या बुंध्यामध्ये आणि पानांमध्ये आपल्याला दिसतात. फुलांमध्ये, फळांमध्ये, मुळांमध्ये सुद्धा विविधता आहे. एका पद्धतीच्या पानांमध्ये सुद्धा शिरान्यासामध्ये पण फरक आहे. अशा अनेक प्रकारच्या वैविध्याने आपली वनस्पती सृष्टी ऑलरेडी नटलेली आहे. मग आपल्या आजूबाजूला असलेले जे प्राणी आहेत त्या प्राण्यांमध्ये कसं कसं विविधता असू शकते? सगळ्यात आधी तर आकार बघू आपण. एकदम छोटे, ज्याला आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, इतक्या छोट्यापासून हत्ती आणि जिराफ आणि उंट एवढ्या मोठ्या मोठ्या प्राण्यांपर्यंत, किंवा ते पाण्यातले एकशिंगी गेंडे असतात ना, असे इतक्या मोठ्या मोठ्या प्राण्यांपर्यंतचे अनेक प्रकार प्राण्यांच्या आकारमानाप्रमाणे आपण करू शकतो. काही जमिनीवर राहतात, काही पाण्यात राहतात. जमिनीवर राहणारे तुम्ही, मी, कुत्रा, मांजर, बकरी, कोल्हा, वाघ, सिंह हे सगळे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. पाण्यात राहणारे प्राणी कोणते? मासा असेल, काही कासव असेल, काही मगरी असेल, पाणी जमीन दोन्हीकडे राहू शकतात असे, बरोबर. आणि काही काही जसं आपण बोललो की दोन्हीकडे राहतात आणि त्यांच्या आयुष्याचा काही टप्पा पाण्यामध्ये तर काही जमिनीवरती असा असतो. पूर्णपणे पाण्यामध्ये राहणारे आणि पाणी आणि जमीन दोन्हीकडे राहणारे, म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो, मला नाही माहिती, ॲक्वेटिक, टेरेस्ट्रियल आणि ॲम्फिबियन अशी नावं आहेत. त्याला आपण भू काहीतरी म्हणतात, जल आणि भू आणि दोन्हीकडे असेल तर मला थोड्या वेळाने आठवते ते शब्द. तर अशा पद्धतीने प्राण्यांच्या निवासावरून आपण त्यांचे भाग करू शकतो. त्याच्यानंतर आहे त्यांच्या शरीरामधल्या अवयवांवरनं, की त्यांना अवयव कसे आहेत, केस आहेत का, पाय आहेत का, बरोबर, पंख आहेत का, पाण्यामध्ये असेल तर त्यांच्या श्वासोच्छवासासाठी त्यांना वेगळे काही अवयव आहेत का. अशा अनेक प्रकारच्या सजीवांच्या प्रजाती आपण
प्राण्यांच्या प्रजाती आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांचा अभ्यास करण्याकरता आपण सोपं करायचं म्हणून त्यांचे गट केलेले आहेत. त्यालाच आपण म्हणतो वनस्पतींचे वर्गीकरण केले तसेच प्राण्यांचे वर्गीकरण. ठीक आहे, आता जरा पुढे बघूया. प्राणी वर्गीकरणाचा इतिहास आपल्याला माहिती असायला पाहिजे. अच्छा, आणि इथे त्याची व्याख्या आहे. साम्य आणि फरकांवर आधारित प्राण्यांचे गट करणे आणि उपगट तयार करणे म्हणजे काय करणे, प्राण्यांचे वर्गीकरण करणे असते. आता प्राणी वर्गीकरणाचा इतिहास काय? वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिल्यांदा अरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता होता. खूप जुनी गोष्ट आहे. त्याने काय केलं, त्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या सजीवांचा, प्राण्यांचा निरीक्षणातून अभ्यास केला आणि मग त्यांचा आकारमान, त्यांच्या सवयी, त्यांचा अधिवास ह्यांसारख्या फिजिकल प्रॉपर्टीज, म्हणजे त्यात त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ना, की ते पाण्यात राहतात का जमिनीवर राहतात, त्यांचा आकार छोटा आहे का मध्यम आहे का मोठा आहे, त्यांच्या सवयी म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी, ह्या सगळ्यांचा अभ्यास त्याने निरीक्षणावरनं केला होता आणि त्यानुसार त्याने त्यांचे गट बनवले. पण हे सगळे काय बाह्य गोष्टी आहेत त्या, म्हणजे जर काही वातावरण बदललं तर ते प्राणी त्यांच्या सवयी बदलू शकतात. म्हणून ह्या पद्धतीला कृत्रिम पद्धत असं म्हटलं गेलं. कृत्रिम म्हणजे कृत्रिम, नॅचरल नाहीये ती, आपण बनवलेली आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस ह्या वेगवेगळ्या लोकांनी वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला आणि मग नंतर लोकांना कळलं की नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करणं जास्त संयुक्तिक आहे. पण नैसर्गिक पद्धतीमध्ये काय, सजीवांच्या शरीर रचना, म्हणजे ह्या प्राण्यामध्ये आणि त्या प्राण्यामध्ये शरीर रचनेमध्ये फरक काय, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ बघितलं तर साप आणि पाल दोघंही सरपटणारेच प्राणी आहेत, पण त्याच्या शरीर रचनेमध्ये काहीतरी फरक आहे, तरी पण काहीतरी साम्य आहे. म्हणजेच ह्या पद्धतीमध्ये त्यांच्या बनण्याच्या, म्हणजे ते कसे बनलेले आहेत ह्याचा अभ्यास झाला. ठीक आहे, मग त्यांच्या पेशी, त्यांची गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म ह्या सगळ्या त्यांच्या इंटरनल प्रॉपर्टी, त्याच्या अंतर्भूत असलेल्या ज्या काही त्यांचे गुणधर्म आहेत त्यांचा विचार करून मग त्यांचं वर्गीकरण केलं गेलं. डॉम्बस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केलं. ठीक आहे, तर अलीकडच्या काळामध्ये कार्ल वुर्ज याने सुद्धा क्लासिफिकेशन केलं. पण आपण जी काही पद्धत बघतो त्याच्यामध्ये जनरली ह्या सगळ्या बेसिक गोष्टी, त्यातनं ते कसे बनलेले त्याचा आपण जास्त विचार करतो. आता प्राण्यांचा अभ्यास करणं आणि त्याच्या वर्गीकरणाचा अभ्यास करणं आपल्यासाठी का गरजेचं आहे? कशासाठी आपण हे रिकामे उद्योग करायचे? आहेत आपल्या आजूबाजूला कुत्रे, मांजरे, बकरे, माश्या आहेत, असू दे ना, कशाला त्यांचा अभ्यास करत बसायचा? काय कमी अभ्यास आहे का आपल्याला? पण असं नाहीये. आपल्या आजूबाजूला जी सगळी सजीव सृष्टी आहे त्याचा आपणही भाग आहे आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर होतो, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्यावर होतो आणि शेवटी आपण सगळे सजीव एकमेकांना जोडले गेलेलो आहे. मग एवढा भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या सजीवांचा अभ्यास कसा करणार आपण? प्रत्येकाचा अभ्यास करणं तर काही सोपं नाहीये. म्हणून मग त्यांचे गट करतात. त्या वर्गीकरणामुळे काय होतं, त्यांचा अभ्यास करणं सोपं होतं. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगते, अशा अनेक प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास. फुलपाखरांचा अभ्यास करणारे काही लोक असतात. ते वेगवेगळ्या जंगलांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी, बागांमध्ये जाऊन, घरांच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रजातीची फुलपाखरं दिसतात त्याचा अभ्यास करतात. पण जेव्हा ह्या सगळ्या शोध लावलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलपाखरांव्यतिरिक्त एखादी प्रजाती जेव्हा सापडते, तेव्हा आपण सांगू शकतो की या सगळ्या प्रजातींसारखी पण या गोष्टीमध्ये असलेली वेगळी अशी ही प्रजाती आहे, बरोबर. म्हणजे आधीचा अभ्यास हा नवीन आलेल्या गोष्टींना मदत करत जातो. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते. उदाहरणार्थ बघा, आपण आता जसं मगाशी म्हणालो, आपण सापांचा अभ्यास केला, तर साप कसे असतात, त्यांची रचना कशी असते, त्यांचे कोणते कोणते अवयव त्यांना कशी कशी मदत करतात, ह्या सगळ्याचा अभ्यास केला की आपल्याला अंदाज येतो की सापांचे भारतामध्ये 4 भयंकर प्रकार आहेत. म्हणजे अतिविषारी सापांच्या 4 प्रजाती आहेत. मग भारतातल्या ह्या प्रजाती आहेत, तर बाहेर इतर देशामध्ये कोणत्या असतील? म्हणजेच काय, मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तर बाकीच्या सगळ्या त्या गटातल्या प्राण्यांची आपोआप माहिती मिळते. त्या प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळते. सापाची जर आपण अभ्यास करेपर्यंत सापापर्यंत आलो, सापाच्या आधीचे प्राणी कसे होते, का बरं हे सापासारखे प्राणी बनले असतील? पाल आणि साप दोघंही सरपट म्हणजे रेप्टाइल्स मध्ये येतात, बरोबर ना. मग का बरं सापाच्या आणि पालीच्या याच्यामध्ये एवढं अंतर आहे? तरी पण साम्य आहे. जसं की
साप पण त्याच्या जिभेने आजूबाजूला असलेल्या गोष्टींचा अंदाज घेतो आणि पाल पण घेते, बरोबर. पाल आणि साप दोघही थोडेसे विषारी असतात असतात ना. आपल्याला माहितीये काही काही साप फार विषारी आहेत आणि काही नाही आहेत, बिनविषारी आहेत. असं पालीमध्ये पण विष असतं असं म्हणतात. दोघही प्राण्यांना खातात, म्हणजे दोघही व्हेजिटेरियन नाही आहेत. असे त्यांचे काही साम्य आणि भेद आपल्याला माहितीये. मग हे वेगवेगळे प्राणी का झाले हे आपल्याला समजायला मदत होते. त्यांच्या उत्क्रांतीविषयी आपण विचार करायला लागतो. त्यांना ओळखणं सोपं होतं आणि त्याच्यामध्ये अचूकता येते. तसं बघा, तुम्हाला आता एक आंथ्रोपोडा नावाचा एक गट आहे. त्याच्यामध्ये जॉईंटेड अपेंडेजेस म्हणजे ज्यांच्या हातापायाचे अपेंडेजेस म्हणजे त्यांचे हात आणि पाय हे जॉईंटेड आहेत. त्यांची अशी हाडं एकमेकांना जोडलेली आहेत. अशी सुरुवात झाली आहे त्याच्यामधनं. जसं आपण आता मगाशी म्हणालो, उदाहरणार्थ आपण घेतलं आता फुलपाखरू, तसंच काही माशा असतील, काही खेकडे असतील, काही कोळी असतील आपल्या घरामध्ये जे फिरत असतात वरती इकडे तिकडे. अशा अनेक प्राण्यांचा तुम्हाला अभ्यास करणं सोपं जातं आणि तुम्हाला अंदाज येतो की हे त्याच गटातले आहेत का, म्हणजे ह्यांचे ह्या सगळे गुणधर्म समान असतील आणि मग त्याच्या अभ्यासामध्ये अचूकता येते. प्राण्यांच्या इतर सजीवाशी असलेलं नातं आपल्याला समजायला लागतं, बरोबरच आहे ना. पाण्यामधनं जमिनीवर आलेले तरी पूर्णपणे जमिनीवर राहणार नाही, थोडा वेळ परत पाण्यात जातील, परत जमिनीवर येतील. असे जे मधले आहेत ना, काय म्हणतात त्यांना, भूचर, जलचर आणि उभयचर. येस, भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे आणि उभयचर म्हणजे दोन्हीकडे राहणारे. हे उभयचर प्राणी पाण्यामधनं जमिनीवर तर आले. बघा ना, उत्क्रांतीचा ह्याच्याशी कसा संबंध आहे. सगळी जीवसृष्टी ही आधी पाण्यामध्ये जन्माला आली होती, बरोबर. मग पाण्यामधनं जमिनीवर काय आहे हे बघायला काही काही प्रजाती बाहेर गेल्याच असतील की नाही. पाण्याच्या बाहेर जमिनीवर काय आहे हे नॅचरल आहे ते बघण्यासाठी सगळेच धडपडत होते. आणि मग जे सजीव बाहेर गेले आणि त्यांना कळलं की ठीक आहे, बाहेर जाण्याकरता आपल्याला श्वास घेण्याकरता काही गोष्टी बदलायला लागतील. पाण्यामध्ये श्वास घेताना वेगळ्या गोष्टी असतात, जमिनीवर तसा श्वास घेता येत नाही. मग त्याच्यामध्ये बदल होत होत काही वेळ पाण्यामध्ये, काही वेळ जमिनीमध्ये, अशा दोनही गोष्टी करून बघणारे उभयचर. आणि मग जेव्हा समजलं की आपण जमिनीवर आता श्वास घेऊ शकतो, जगू शकतो, आता बाहेर पडून बघूया. आणि मग पाण्यामधनं पूर्णपणे बाहेर आलेले आणि पूर्णपणे भूचर झालेले पुढच्या टप्प्यातले प्राणी. म्हणजेच काय, एका सजीवांचं दुसऱ्या सजीवांशी काहीतरी नातं आहे, कनेक्शन आहे, हे एका लिंक मध्ये चाललंय, बरोबर. हे पण आपल्याला समजायला मदत होते. प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातलं नेमकं स्थान हे आपल्याला कळतं. अधिवास म्हणजे राहणं. प्रत्येक प्राणी कुठे राहतो, त्याचा अधिवास कुठे आहे, निसर्गात त्याची राहण्याची जागा काय आहे. उदाहरणार्थ, वाघ आणि सिंह जंगलामध्ये राहतात, एखाद्या गुहेमध्ये राहतात. तिथेच का राहतात, बरोबर. तिथे जंगलामध्ये हरणं असतात, गायी असतात, कळपाने राहतात. कुठे राहत असतील, तिथेच का राहत असतील. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला आपल्याला मदत होते. प्राण्यांमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची आपल्याला माहिती मिळते. अनुकूलन म्हणजे आजूबाजूला असलेल्या परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलणं, अनुकूल घेणं, बरोबर. अनुकूलनाशिवाय एवढ्या प्रजाती होणं शक्यच नाहीये. हवामान बदललं, आजूबाजूचं वातावरण बदललं की सजीवांना स्वतःमध्ये बदल करावेच लागतात, त्याशिवाय ते जगू शकत नाहीत. माझा आवाज जरा कमी वाटतोय रे मला, आता मोठा येईल बघा. तर प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या आपल्याकडे काही पद्धती आहेत. आता आपण बघतोय आपली पारंपरिक पद्धत, ट्रेडिशनल मेथड. याच्यामध्ये काय आहे, पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देण्याकरता पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे. ह्या मुद्द्यावरती आपल्याला त्याचे दोन भाग करता येतात, असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. जरा स्वतःच्या मानेला हात लावून बघा, इथे मानेला, आणि तो हात असा खाली घेऊन जा आणि पूर्ण पाठीच्या खाली माकड हाडापर्यंत घेऊन जा. बरं, तुमच्या हाताला काही टोचतंय का पाठीमध्ये, सांगा बरं मला. असं मानेपासून खालपर्यंत हात घेतला, तुमच्या पाठीला काही लागतं का, कडक कडक, बघू बरं करताय का. तुम्हाला कळलं का मी काय सांगितलं. मानेपासून हात खाली माकड हाडापर्यंत घेऊन जा स्वतःचा. बघा तुमच्या हाताला काही टोचतंय का. कपड्यांबद्दल बोलत नाहीये मी, हाडांबद्दल बोलतेय. मानेपासून हाडं सुरू होतात आपले, पाठीचे मणके. करून बघा, मी पण करतेय, कारण मला पण पाठीचा मणका आहे. तुम्हाला आहे की नाही चेक करा बरं. मानेच्या इथे वरती जिथे आपण वेळी घालतो तिथून सुरू करायचा हात आणि काय करायचं, हळूहळू हळूहळू पाठीवरून
दिसत नाहीये? दिसत नाही आहे. हो. काय नाही दिसत आहे बघ, मानेला हात लावलाय मी. ते कसं दाखवू? मानेला हात लावायचा. इथे तुम्हाला हाडं लागत नाहीत का? पाठीचा मणका लागत नाही का तुम्हाला स्वतःचा? बघा बरं. या खाली. खाली घ्या, पाठीवरून खाली माकडहाडापर्यंत हात घेऊन जा बरं तुमचा स्वतःचा. शाबाश. शहादाची सगळी मुलं ट्राय करतात. शाबाश. आश्रम स्कूल, खडकी आश्रम स्कूल, तुम्हाला समजलं का? पाठीचा मणका आहे का पाठीमध्ये? चेक करा बरं सगळेजण. अरे वा, इकडच्या सगळ्या मुली, तिकडची मुलं, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आहे का? मणके लागतात का हाताला? हो मॅडम आहे. करेक्ट. त्या मणक्यांच्या मध्ये काय माहितीये का तुम्हाला? तुमचा मज्जारज्जू. तो मज्जा मज्जा करतोय तिकडे. मज्जारज्जू म्हणजे काय? स्पायनल कॉर्ड. म्हणजेच काय, तुमच्या मेंदूपासून निघालेले छोटीशी शेपूट होती की नाही, आपण मागच्या वर्षी बघितलं होतं. मेंदूमधनं खाली एक छोटासा आपला चेता संस्थेचा अवयव खाली जातो, त्याला म्हणतात मज्जारज्जू. आणि त्या मज्जारज्जूला सांभाळण्याकरता पाठीचे कणे ज्या ज्या प्राण्यांमध्ये आहेत त्यांना आपण म्हणतो समपृष्ठरज्जू, आणि ज्यांच्यामध्ये हे कणा नाहीच आहे त्यांना म्हणतात असमपृष्ठरज्जू. आता विचार करा, तुमच्या पाठीमध्ये जर हे मणके नसतील तर तुमचा आकार कसा असेल शरीराचा? आपल्या सगळ्या अस्थिसंस्थेचा बेस आहे. तुम्हाला सांगाडा माहितीये का? सांगाडा तुम्ही बघितलं असेल एखाद्या भूताबिताच्या सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये, किंवा तुमच्या शाळेमध्ये लॅब असेल तर लॅब मध्ये पण असतो. तो असा भूतासारखा हाडाहाडांचा असा सांगाडा असतो की नाही, बघितलाय का? हो मॅडम. अरे हा, बरोबर. तुम्ही बघा, त्या सगळ्या सांगाड्याचं तुम्ही जरा निरीक्षण करा. सगळी हाडं कशाला जोडलेली असतात? या पाठीच्या कण्याला. मागून असा आपला बघा, आपल्या छातीचा जो पिंजरा आहे ना, ज्याच्यामध्ये आपले लंग्स वगैरे असतात, अशी पुढे बरगड्या म्हणतो आपण त्याला. त्या बरगड्या कुठून सुरू होतात? ह्याच मणक्यांपासून सुरू होतात. इकडे तुमचे खांदे, इथली सगळी हाडं, खाली तुमच्या कमरेची हाडं, पायाची हाडं, हाताची हाडं, सगळं एकमेकांना जोडलंय. पण त्याच्या सगळ्याचं सुरुवात कुठे होते? मणक्यांपासूनच होते. म्हणजे मणक्यांच्या आजूबाजूलाच हे सगळं आहे. जर मणकाच नसेल तुमच्या शरीरामध्ये तर मग कसं काय तुमचं शरीर चांगलं राहणार आहे, आकारात राहणार आहे, उभं राहणार आहे? हे काहीच होणार नाही. मग त्या सगळ्या प्राण्यांचा विचार करा ज्यांच्यामध्ये पाठीचा कणा नाहीये, तर त्यांचा आकार, त्यांचं आयुष्य हे कसं असेल? त्या सगळ्या प्राण्यांना आपण प्रिमिटिव्ह म्हणतो, म्हणजे पूर्वीच्या काळातले प्राणी यांच्यामध्ये हा समपृष्ठरज्जू म्हणजे पृष्ठरज्जू नाहीये. त्यांच्या पाठीमध्ये आधार देण्याकरताचा आधारस्तंभच नाही. आधाराशिवाय आपण उभं राहू शकत नाही, वाकू शकत नाही, काहीच करू शकत नाही. आपण झोपलो तरी पण आपला आकार बदलत नाही. पण असे काही काही प्राणी असतात ज्यांच्यामध्ये आकारच असे भिन्न भिन्न असतात, बदलतात. कारण त्यांच्या पाठीच्या मध्ये असं काही नाहीच आहे, त्यांच्या शरीरामध्ये असं काही मधला आधार नाही की डावी बाजू उजवी बाजू असं काही म्हणायला नाहीच आहे मध्ये. मग असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे कोणते? तर ज्यांच्या शरीरामध्ये नोटोकॉर्ड नावाचा आधारक नाहीये, म्हणजे पृष्ठरज्जू नाहीये त्यांच्या पाठीमध्ये. ग्रसनीमध्ये कल्ला विदर नाहीये, म्हणजे त्यांना श्वास घेण्याकरता आपल्याला कसं नाक आहे तसं त्यांची ग्रसनी, म्हणजे इथे नाक, नाकाच्या इथे त्याला गिल स्लिट्स म्हणतात. म्हणजे त्यांच्याकडे श्वास घेण्याकरता असं काही स्पेशल नाहीये. कधी कधी ते स्किन मधनं श्वास घेतात, कधी ते पाण्याच्या बाहेर येऊन त्यांच्या शरीराला होल असतात त्याच्यातनं श्वास घेतात, पण असं स्पेशल अवयव नाही त्यांच्याकडे. जर चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी म्हणजे दोन असलेला आणि भरीव आहे, आणि शरीराच्या अधर बाजूस आहे, मागच्या बाजूला आहे. हृदय असेल तर ते पृष्ठ बाजूस आहे. सॉरी, चेतारज्जू अधर म्हणजे पुढे आणि हृदय असेल तर ते पृष्ठ मागच्या बाजूला आहे. आता जरा विचार करा, आपलं हृदय कुठे, पुढे आहे की नाही? चेक करून बघा, तुमचं हृदय चेक करा बरं, कुठे? डावीकडे आहे का? तुम्हाला हाताला लागतंय की नाही? म्हणजेच काय, तुमचं हृदय पुढच्या बाजूला आहे तुमच्या शरीराच्या, आणि तुमचा पाठीचा मणका आपण बघितलं की नाही मागे, यांचं एक्झॅक्टली उलट असतं. ह्यांचं हृदय मागे असतं, म्हणजे असं जिकडे आपण पाठीला हात लावला ना तिथे त्यांचं हृदय कुठेतरी धडकत असतं, आणि पुढच्या बाजूला त्यांचा असा तो कणा असतो. जर असला तर, कारण की हे खूप पूर्वीचे, म्हणजे अजून त्यांच्यामध्ये कुठलीच डेव्हलपमेंट झालेली नाहीये असे प्राणी आहेत. सजीव आहेत पण अजून टप्प्याटप्प्याने ते डेव्हलप होत आहेत. म्हणजे काय होत आहेत, त्यांच्यामध्ये बदल होत आहेत. डेव्हलपमेंटला मराठीत काय म्हणतात आठवलं की सांगा. आता असमपृष्ठरज्जू प्राणी हे 10 संघांमध्ये विभागलेले आहेत.
हा धडा तुम्हाला माहितीये का, हा धडा खूप सोपा आहे खरं तर, पण हा एवढा मोठा धडा आहे ना, त्याच्यामध्ये असे वेगवेगळे शब्द आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. मग आपण काय करायचं, त्याची गोष्ट बनवायची. ती करू आपण आता. हे 10 संघ कोणते? संघ म्हणजे फायलम. पहिला आहे आदिजीवी, मग आहे रंध्रीय, मग आहे सिलेंट्रेटा, मग आहे चपट्या कृमी, मग आहे गोल कृमी, मग आहे वलयी प्राणी, मग आहे संधिपाद, त्याला अँथ्रोपोडा म्हणतात, जे मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते. मग आहे मृदुकाय, आणि मग आहे कंटकचर्मी, मग आहे अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी. चला आता एक एक जरा आपण समजून घेऊया. आदिजीवी म्हणजे प्रोटोझोआ. आदिजीवी पहिले ते. रंध्रीय म्हणजे त्यांच्या शरीरामधनं पोरस शरीर आहे त्यांचं, आत बाहेर करता येईल असं. सिलेंड्रेटा सिलेंड्रिकल बॉडी झालेली. चपट्या कृमी म्हणजे असे चपटे पण लांब सापासारखे. गोल कृमी गोल असतात पण कृमी असतात, आपल्या शरीर आपल्या पोटामध्ये असतात. वलयी ॲनलिड्स. संधिपाद जे आपण मगाशीच बोललो, त्यांच्या पायांना संधी आहे, हाडं जोडलेली. मृदुकाय जसं की आता सध्या बघा तुम्हाला गोगलगाई, त्या शेंबड्या रस्त्यात दिसत असतील, ते सगळे मृदुकाय प्राणी. कंटकचर्मी एकिनोडर्मेटा, त्यांच्या शरीरावरती काटेरी काहीतरी असतं. आणि मग येतात अर्ध समपृष्ठरज्जू म्हणजे अर्ध, त्यांचं काम झालंय आता, त्यांच्या शरीरामध्ये थोडासा आधाराचा काहीतरी एक अवयव आला आहे, तर त्याला आपण अर्ध समपृष्ठरज्जू असं म्हणतो. बघा किती मस्त डेव्हलपमेंट आहे, एका शून्यापासून सुरुवात झाली असं आपण समजू. त्याच्या आधी जरा समपृष्ठरज्जू प्राण्यांना बघा, त्यांचं एक मस्त एक जनरल चित्र काढलेलं आहे. समपृष्ठरज्जू प्राण्यांचं चित्र कसं आहे बघा, एक असं आडवा प्राणी जर आपण बघितला तर इकडे त्याचं तोंड आहे, इथे बघा त्याची कल्लाविदर श्वास घेण्याचं मशीन आहे तिथे. मागच्या बाजूला चेतारज्जू आहे, पृष्ठरज्जू पुढच्या बाजूला, स्नायू आहेत काही काही, कृच्छपर शेपूट, आणि गुद्वार म्हणजे इकडनं शरीरामध्ये नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकून देण्यासाठीची जागा. म्हणजेच असा प्राणी एक सिंपल प्राणी, एक जनरल प्राणी आपण घेतला की त्या प्राण्याच्या शरीरामध्ये सगळ्याच गोष्टी होतात. अन्न घेणं असेल किंवा स्वतःच्या शरीराला मसल्स तर लागतात ना हालचाल करण्याकरता, थोडे मसल्स आहेत, स्नायू आहेत, थोडासा पाठीला आधार, पृष्ठरज्जू आहे, श्वास घेण्याकरता कल्ला विदर आहेत, आणि चेतारज्जू, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. डायजेशन होईल, रेस्पिरेशन होईल, आणि एक स्मॉल छोटीशी बॉडी आहे, त्याच्याकरता लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहे. आधार आहे, श्वास आहे, आणि डायजेशन, 3 गोष्टी होतात. पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब डोळ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठ बाजूला असते. म्हणूनच ते नाव पृष्ठरज्जू आहे ना, मागच्या बाजूला आहे. पृष्ठ म्हणजे बॅक साइड. ठीक आहे. आता समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्य काय आहेत? त्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो, श्वसनासाठी कल्लाविदर असतात किंवा फुफ्फुस असतात, हे डेव्हलप होतात. चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूला असतो. त्यांचे हृदय शरीराच्या अधर बाजूला असतं, अधर म्हणजे पुढे. ठीक आहे. आता ही वैशिष्ट्ये आपण बघितली. आता आपण पुढे जाऊया. सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलाय, आणि त्या संघाचं नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असंच आहे. समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात केली. ते 3 म्हणजे कोणते? युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, वर्टिब्रेटा. आपण वर्टिब्रेटा म्हणजे ज्यांना पाठीचा कणा डेव्हलप झालेला आहे असे. आता या वर्टिब्रेटाचे पुन्हा 6 उपसंघ आहेत. चक्रमुखी म्हणजे सायक्लोस्टोमॅटा, पायसेस म्हणजे मासे, नंतर अँफिबिया म्हणजे उभयचर प्राणी, सरीसृप म्हणजे रेप्टिलिया सरपटणारे, पक्षी म्हणजे एव्स, आणि मॅमल्स म्हणजे आपण, सगळ्यात डेव्हलप प्राणी, सगळ्यात डेव्हलप झालेली अशी ती स्पीसीज आहे ज्याच्यामधले प्राणी जे आहेत त्यांच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत ज्या एका इंडिपेंडंट जीवाला जगण्याकरता लागतात. डेव्हलपमेंटची हायएस्ट स्टेज येते मॅमेलिया, त्याच्यामध्ये पण ह्युमन्स, कारण आपला ब्रेन बाकी सगळ्या प्राण्यांपेक्षा जास्त डेव्हलप्ड आहे. आता आपण जे काही बोललो त्याचं एक छान इथे ट्री चार्ट दिलाय. ट्री चार्ट म्हणण्याविषयी एक असा चित्र दिलेलं आहे त्यांचं बघा. प्राणीसृष्टी, उपसृष्टी म्हणजे त्याचा सब ग्रुप आहे असमपृष्ठरज्जू, त्याचे 10 गट आहेत. समपृष्ठरज्जूचे त्याचा जो आहे गट समपृष्ठरज्जूचे
3 गट होतात. युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, वर्टिब्रेटा. वर्टिब्रेटाचे 6. म्हणजे हे 6, 7, 8, 9, हे 9, हे 10. एकूण जवळपास तुम्हाला 20 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. पण आपण आता हे बघूया की आतापर्यंत प्रचलित असलेले प्राण्यांची वर्गीकरण पद्धत जी होती ती जनरल पद्धत होती. आता नवीन वर्गीकरणाचा आपण अवलंब करतो. त्याच्यामध्ये वर्गीकरणाच्या पद्धतींमध्ये आपण पंचसृष्टी पद्धत म्हणजेच काय, रॉबर्ट विटाकरची ही पंचसृष्टी पद्धत आपण आता फॉलो करतो. त्याच्यामध्ये प्राणीसृष्टी आणि त्याच्यामध्ये वर्गीकरण करताना शरीराचे रचनात्मक संघटन कसे आहे, त्याची सममिती कशी आहे, देहगुहा म्हणजे बॉडीची कॅव्हिटी, बॉडीच्या आतमध्ये गॅप कसा आहे, जननस्तर, जर्मिनल लेयर्स त्यांचे कसे आहेत. बघा म्हणजे जे आपल्यासारखे मॅमल्स असतात त्यांच्या जनन स्तरामध्ये 3 प्रकारचे लेयर्स असतात, जर्मायनल लेयर्स. हे सगळ्यात डेव्हलप प्राण्यांमध्ये असतात. खंडीभवन म्हणजे सेगमेंटेशन, अशा काही मुद्द्यांचा याच्यामध्ये आधार घेतलाय. आता जरा हे मुद्दे काय आहेत आपण एक एक करून जरा डिस्कस करूया, मग तुम्हाला समजेल की या वर्गीकरण पद्धतीचा फायदा काय. बघा, प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत आणि त्याकरता वापरलेले आधारभूत मुद्दे. सगळ्यात पहिल्यांदा आहे रचनात्मक संघटन, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. प्राण्यांचे शरीर हे पेशींपासून तयार झाले. प्राण्यांच्या बहुपेशीय शरीरामध्ये अनेक पेशी असतात. बहुपेशीय प्राण्यांमध्ये जर अनेक पेशी असूनही उती तयार झालेल्या नसतील तर अशा प्राण्यांचं शरीर हे पेशी स्तर संघटन दाखवते. उदाहरणार्थ काय, रंध्रीय संघातील प्राणी म्हणजेच काय, आता अशा प्राण्यांमध्ये पेशी आहेत पण उती अजून तयार झाल्या नाहीयेत, तर त्यांच्यामध्ये पेशी स्तर कसं आहे, एकदम अजून बेसिक आहे. आता काही प्राण्यांच्या शरीरामध्ये पेशी एकत्र येऊन उती तयार होतात, तर त्या उतींच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पडल्या जातात. अशा प्रकारामध्ये पेशी उती स्तर संघटन म्हणजे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असं तयार असतं. उदाहरणार्थ निळारिया संघातले प्राणी. चपट्या कृमींच्या शरीरामध्ये उती अवयव स्तर संघटन एवढं तयार झालंय, म्हणजे त्यांचे टिश्यू आहेत, त्यांच्या ऑर्गनच्या ग्रेड्स आहेत आणि त्यांचं ऑलरेडी एक ग्रुप पण बनलेला आहे. यामध्ये काही उती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेल्या नसतात. आता बघा याचा अर्थ काय आहे की आता याच्यामध्ये आपण रचना बघतोय. एकपेशीय प्राणी हा सगळ्यात पहिले बनलेला प्राणी आहे. त्या एकपेशीय प्राण्यांसारखेच अनेक पेशी जेव्हा एकत्र येतात, एखाद्या प्राण्यामध्ये बोलतोय आपण आता, त्या अनेक पेशी एकत्र आल्या की त्यांच्यामध्ये एक एक बदल होत जातात. एक पेशी एकटी पेशी जिवंत राहण्याकरता बऱ्याच गोष्टी करतात, पण जेव्हा बऱ्याच पेशी एकत्र येतात म्हणजेच काय होतो, पेशींची उती तयार होते. उती, आता ही उती तयार झाली असेल तर ऑलरेडी दुसरा टप्पा आहे, म्हणजे एका पेशीपासून अनेक पेशी आणि त्यांची उती, त्याला आपण म्हणतो ग्रुप ऑफ सेल्स, बरोबर की नाही, असं तयार झालं. आता त्या उतींमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होते. नुसतं सगळ्या एकत्र आले आपण काहीच करत नाहीये एकत्रित येऊन, मग काय उपयोग. म्हणून मग पेशी स्तर सगळे एकत्र आलेले आता पुढच्या गोष्टी करतील. तिसऱ्या याच्यामध्ये पेशींच्या उती बनल्या म्हणजे टिश्यू बनले आणि त्या टिश्यूंचे आता एक एक करून काहीतरी शारीरिक क्रिया पार पाडण्याकरताचे काम ठरलेली आहेत. शारीरिक क्रिया त्यांच्या मदतीने आता पूर्ण होतील. उदाहरणार्थ श्वासोच्छ्वास करण्याकरता काही पेशी एकत्र येऊन काहीतरी काम करतील, उरलेल्या पेशी उरलेलं काम करतील. अशा पद्धतीने त्यांच्या त्या पेशींची उती त्यांच्यामध्ये काम वाटून घेईल. म्हणजे काय झालं, आता कामाची विभागणी झाली, म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन आता एका प्राण्याला जिवंत ठेवण्यासाठी काम करायचं. एकटी पेशी स्वतः काही करू शकते, पण जेव्हा आपण सगळ्या पेशींबरोबर असतो तेव्हा आपण उतीमध्ये असतो, म्हणजे आपण टिश्यू मध्ये असतो. मग त्या आपल्या गटाला जिवंत ठेवण्याकरता काय करायचं, याच्यासाठीची ती सगळी प्लॅनिंग सगळ्यांना मिळून करावी लागते. ते आहे पेशी आणि उती यांचं स्तर संघटन. आता त्या उतींमधनं आणखीन जर अवयव बनले, जसं जर प्राण्यांमध्ये श्वास घेण्याकरता नाक तयार झालं किंवा लंग्स तयार झाले किंवा पाण्यामध्ये असेल तर ते कल्लार विदे काय म्हणतात त्याला, गिल स्लेट्स तयार झाले, तर त्याचा अर्थ असा आहे की ते अवयव आता त्या विशिष्ट कामासाठी तयार झालेले आहेत. म्हणजे पेशी तर होत्या, त्याच्यापासून उती पण झाल्या आणि त्या उतींचे आता स्तर झाले, म्हणजे आता त्यांची पुढची
कॅटेगरी चाललेली आहे की त्यांचं आता काम ठरतंय की हे करायचंय. आणि मग त्यातनं अवयव बनणं म्हणजे ऊतींचे अवयव ह्या स्तरापर्यंत त्यांचं संघटन केलेलं आहे. बरोबर की नाही? म्हणजेच काय होतंय, डेव्हलपमेंट होते. एकानंतर पुढच्या, दुसऱ्यानंतर तिसऱ्या, तिसऱ्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये त्यांच्या बनण्याच्या लेवलमध्येच काहीतरी बदल होत गेलेले आहेत. ठीक आहे. आता चपट्या कृमींमध्ये ऊती अवयव स्तर संघटन असतं. चपट्या कृमी ह्या डेव्हलपमेंटच्या बऱ्याच चौथ्या पाचव्या गटामध्ये आहेत त्या काय करतात, ऊती अवयव स्तर म्हणजेच काय, यामध्ये काही ऊती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार नाही अजून. अवयव 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 असे बनलेले आहेत फक्त, पण ते एकत्र येऊन काम करत नाहीये. ठीक आहे. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये कामं होतात. आता जरा इथली आपल्याला काय काय दिलेत त्या जरा आपण हे बघूया, काय म्हणतात त्याला, आपल्या आकृत्या बघा. भरपूर गोष्टी आकृत्यांमधनं स्पष्ट होतात. आणि हा, ही पण एक गोष्ट आहे. एकपेशी सजीवांचे शरीर एकाच पेशीपासून तयार झाल्याने सर्व कार्य त्याच पेशींच्या वरतीने चालतात. एकपेशी सजीवांच्या शरीराचे संघटन जीवद्रव्य स्तर म्हणजे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड या प्रकारचे असते. एकच पेशी आहे, तिला जे हवं ते बरोबर करते. आता हा अमिबा आहे, या अमिबाला अन्न खायचंय बघा, त्याने त्याच्या आजूबाजूला, अन्नाच्या आजूबाजूला स्वतःला असं पायासारखं, त्याला छद्मपाद म्हणतात माहितीये ना, असं पाय बाजूला घेतले. आता हळूहळू त्या अन्नाच्या इकडे तो जाईल आणि त्याला गिळून टाकेल. झालं. एकटी पेशी काही करू शकते. पॅरामेशियम मध्ये असा आकार आहे त्याचा. ह्याची पण रचना अशीच आहे, ती एकटी पेशी स्वतःला जे हवं ते करून घेऊ शकते. पण आता खाली बघा, खालच्या पेशींमध्ये काय आहे? इथे खूप साऱ्या एक 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 पेशींचे गट झालेले आहेत बघा. आणि हे काय करतात, पेशीस्तर संघटन, या पेशींचा एक ग्रुप बनला आणि त्यांनी संघटन म्हणून एक काम करायला सुरुवात केली. जसं की हा एक प्राणी आहे, त्याच्यामध्ये काही नाही, फक्त पेशीच पेशी एकत्र आहेत आणि पुढे एक वरती खड्डा आहे, इकडनं पाणी आत येतं जातं, आत येतं जातं. सोपं आहे की नाही? पाण्यामध्ये राहणारीच ती एक प्रकारची प्रजाती आहे. तर इकडनं पाणी येणार आणि बाहेर जाणार. पाण्यामध्ये त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतात. ऑक्सिजन मिळतो, अन्न मिळतं, सगळं मिळतं. ह्या सगळ्या पेशी एकत्र 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 आहेत, पण एका जसं आपण म्हणतो पाण्याचे जग आहे, तसे तशा पाण्यामध्ये ठेवलेले असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये कंटिका, अमिबोसाइट, ऑस्टियम, अजैविक भाग अशा भरपूर गोष्टी याच्यामध्ये आहेत. पण बघा ना, ही पेशी, ही पेशी, ही पेशी, ही पेशी असं करून सगळ्या एकमेकांना जोडून जोडून उभ्या आहेत त्या. बरोबर? अशी त्यांची रचना असते. आता पुढे आहे ऊती आणि अवयव स्तर संघटन. ऊती म्हणजे टिश्यू आणि टिश्यूंपासून त्यांचे आता अवयव बनायचे. बघा, इथे हा हा आहे आपला चपटा कृमी. चप्पट आहे, चप्पट. ह्याच्यामध्ये काय बघा, गुच्छिका, नेत्रबिंदू, डोळ्यांचे बिंदू आलेले आहेत. दिसतं नाही दिसत तो मुद्दा नाहीये, पण तयार झालेलं आहे. जठर वाहिनी गुहा, अन्ननलिका बघा, नंतर अधर तंत्रिका रज्जू खालच्या बाजूला, तंत्रिका रज्जू आणि इकडे आहे मुख खालच्या बाजूला. म्हणजे हा जो चपटा कृमी आहे, ह्याच्या शरीराची तर रचना बघा, चपटा आहे तो, एकदम असा फ्लॅट, चप्पट, पट्टी कशी असते तसा. पण त्याची रचना बघा कशी आहे, की त्याच्या शरीरामध्ये आता पुढच्या 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 गोष्टी एक एक करत डेव्हलपमेंटला आल्यात. म्हणजे जसं की डोळे. काय बोलताय रे एकमेकांशी? इथं पुस्तकात बघा जरा. ठीक आहे. असं त्याच्यामध्ये एक 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 गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. बरोबर? बघा, नेत्रबिंदू आले, अधर तंत्रिका रज्जू आले, ह्याच्यामुळे त्याला सेन्सेशन समजेल. मग आहे ऊती अवयव स्तर संघटन. ऊती अवयव स्तर संघटन लांबून बघितलं की सापासारखं वाटतं ना, पण आता त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आहे. आणखीन एक लेवलवरती पेशी ऊती संघटनातील काही प्राणी. ह्याच्यामध्ये काय आहे, पेशी आणि ऊती इथपर्यंतच त्यांचं लिमिट आहे. अनेक पेशी एकत्र येतात, त्यांची ऊती तयार होते. हे आहे जेलीफिश. हे समुद्रामध्ये असतात आणि असाच त्यांचा आकार असतो आणि असे तरंगत असतात पाण्यामध्ये. त्यांच्याकडे मुख, आतडे, जनन ग्रंथी, घंटा असा आकार, नलिका, स्नायूंचे कडे, शुंडक,
आणि मुखबाहू म्हणजे हे असे खाली आहेत ना लटकलेले, असं त्यांचं काहीतरी रचना आहे बघा. कसं आहे ना, दिसायला खूप सुंदर दिसतात ते. पण हे जे प्राणी आहेत, हे कसे आहेत? ऊती संघटनातील, पेशी ऊती संघटनातील उदाहरण म्हणून ते आहेत. बरोबर? डेव्हलपमेंट खूप नाहीये, पण वेगवेगळे अवयव आता ऊती सारख्या ह्याच्यातनं आपल्याला दिसायला लागलेत. ठीक आहे? आता पुढे बघूया आपण. खाली मानवी शरीर रचना दिलेली आहे. त्यातील नामनिर्देश करा की कोणते कोणते अवयव आहेत. आतापर्यंत आपण अभ्यासलेल्या रचनात्मक संघटनांच्या 4 प्रकारांमधून उरलेल्या सर्व प्राण्यांमध्ये अवयव संस्था स्तर संघटन दिसतं. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आता अवयवांच्या संस्था आहेत. नुसतंच नाक, नुसतेच डोळे किंवा नुसतंच पोट असं नाहीये. सगळीच्या सगळी पूर्ण सिस्टीम त्याच्यामध्ये तयार झालेली आहे. आता बघा, आपल्याला बघायचंय आपल्या या शरीरामध्ये इथे दिलेल्या चित्रामध्ये कोणते कोणते अवयव आहेत. ठीक आहे? हे काय आहे पहिलं? तुम्हाला सगळ्यांना आहे ना डोकं? तेच आहे ना, डोकं म्हणा, मेंदू म्हणा, बोला तरी. इकडे आहे तोंड, इकडे आहे हे आपले काय आहेत हे लंग्स, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो फुफ्फुस. हे आहे हृदय, हे आहे काय रे लिव्हर, हे आहेत स्नायू, हे आहेत पायाचे स्नायू आणि हा काय आहे आपला पाय. म्हणजेच काय, आणि हा हात यकृत. बरोबर? आणि हे सगळंच्या सगळं आपल्या शरीरातलं वेगवेगळ्या अवयवांचं दर्शन आहे. म्हणजे आता काय, ह्या अवयवांच्या संस्था पूर्ण काम करतात आपल्याकडे. म्हणजे जसं की मेंदू असेल तर मेंदू आणि आपला मज्जारज्जू ह्या सगळ्यांची मिळून काय आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम आपल्या शरीरातली. मग हृदय असेल तर हृदयाचा विचार केला तर आपली सर्क्युलेटरी सिस्टीम. फुफ्फुसांचा विचार केला तर रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था. मस्क्युलर सिस्टीम आणि मग आपली हाडं पण आहेत अस्थिसंस्था. म्हणजेच काय, अशा अनेक गोष्टी या चित्रामधनं आपल्याला दाखवतात की आपल्या शरीरामध्ये अवयव संस्था काम करते. मग आहे शारीरिक सममिती, बॉडी सिमेट्री. मानवी शरीराचे आणि स्पॉन्जिलाचे चित्र घ्या. चित्रातील शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, आपलं शरीर बघितलं, आता हेच शरीर बघितलं तर आपण त्याचे समान 2 भाग करू शकतो की नाही? करू शकतो. असे करू शकतो का समान भाग? नाही. वरती डोकं आहे आणि खाली पाय आहेत तर समान नाही होऊ शकत. पण असा आणि असा असा उभा छेद दिला तर एक शरीर बरोबर 2 भागामध्ये विभक्त येतं. बरोबर की नाही? म्हणजे आपलं शरीर काय आहे, सममिती असलेलं आहे, सिमेट्रिक आहे. मग कोणती शरीरं सममिती असलेली नसतात? असे प्राणी आणि असे त्यांचे अवयव ज्यांना काही विशिष्ट आकार नाहीये. उदाहरणार्थ बघा, काही काही असेच मांसाचे गोळे असतात बघा, जसे ते नुसतेच जिवंत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्जेस म्हणतात त्यांना. ते जिवंत प्राणी आहेत पण अगदी प्रिमिटिव्ह लेवलचे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये कुठली मिती नाहीये. मग एक आहे अरीय सममिती, म्हणजेच काय, रेडियल सिमेट्री. आता बघा, एक प्राणी आहे इथे, हा प्राणी आहे मध्ये निळ्या रंगाचा. त्याला तुम्ही असं 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 अनेक भागांमध्ये म्हणजे कोणत्याही ऍक्सेस मध्ये तुम्ही त्याला छेदू शकता. आणि आपल्यासारखे द्विपार्श्व म्हणजे एकतर डावी आणि उजवी बाजू 2च भाग आहेत त्याच्यामध्ये जे समान आहेत. अप डाऊन सेम नाहीये. बरोबर? अशी जी आहे ती आहे द्विपार्श्व सममिती. ही जी आहे ही आहे अरीय सममिती. ठीक आहे? आणि ह्याला जर बघायला काही सममितीच नाही, याच्या शरीराला काही आकारच नाहीये, सममिती असणार कशी? ठीक आहे? नंतर दुसरा मुद्दा जो आहे तो आहे आद्य स्तर किंवा जनन स्तर किंवा जर्मायनल लेअर. द्विस्तरीय का त्रिस्तरीय? हा मुद्दा काय आहे हे आपण पुढच्या वेळेला बघूया. आणि मग देहगुहा आणि त्यानंतर येणारे खंडीभवन, बॉडी सेगमेंटेशन. या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत.
रंध्रीय प्राणी संघ, इथून आपली प्राण्यांची अभ्यासाची पहिली पायरी सुरू होते. हे सगळं आपलं पुढच्या वेळेला सुरू होईल. आज आपण थांबूया इकडे. पुढच्या वेळेला या धड्याचा पुढचा भाग आपण करूया. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू संगीता मॅम, थँक्यू प्रेमा मॅम. बाय मुलांनो. टाटा. बाय मॅडम. मुलांनो.